आज मी माझ्या किचनमध्ये खूप छान रेसिपी करणार आहे। रेसिपी म्हणण्यापेक्षा ती खूप पौष्टिक आणि आयुर्वेदिक रेसिपी आहे। ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे। शुगरसाठी किंवा बीपीसाठी किंवा हाडांसाठी जर एखादा आजारी माणूस असेल त्याच्यासाठी ही खूप ही पौष्टिक भाजी आहे। तर आजची ही माझी थाळी आहे पनीरची भाजी, मोड आलेल्या मेथ्यांची भाजी, चपाती आणि भात। तर हे आजचा माझा मेनू आहे। तर बघूयात आपण मेथ्यांची भाजी कशी करायची ते। खूप सोपी आणि खूप साध्या पद्धतीने आपण ही भाजी करणार आहोत। एक छान व्हेरिएशनही मी दाखवणार आहे, त्यामध्ये आपण काय ऑप्शनली टाकू शकतो, त्याच्यामुळे ही भाजी खूप छान लागते। आणि प्रत्येकाच्या मनात खूप एक मोठा समज असतो की मेथ्यांची भाजी आहे तर खूप कडू असेल किंवा कडू लागेल, खाल्ली नाही तर काय करावं वगैरे वगैरे, वायाला जाईल। पण असा समज बिलकुल हे मनात ठेवू नका, कारण ही मोड आलेल्या मेथ्यांची भाजी खूप छान लागते, बिलकुल कडू लागत नाही। तर मी तुम्हाला गॅरंटी देते तुमच्या घरी ही नक्की आवडेल, नक्की करून बघा। इथे मी 2 पापड घेतलेले आहेत आणि इथे ओव्हनमध्ये मी 30 सेकंदावर भाजून घेत आहे। जर तुम्हाला ओव्हनमध्ये भाजायचे नसतील तर तुम्ही पॅनमध्ये भाजून घ्या, पण डायरेक्टली फ्लेमवरती भाजू नका, कारण ते काळे पडतील। आपल्याला एक 20-30% आपल्याला हे पापड भाजून घ्यायचं आहे। तर आता एक एक वस्तू मी दाखवेलच तुम्हाला कशी ही भाजी करायची आहे ती। कढई तापलेली आहे, आपण त्यामध्ये तेल टाकून घेऊयात, जिरे टाकून घेऊयात, मोहरी टाकून घेऊयात, कढीपत्ता छान कुच करून टाकायचा आहे, म्हणजे त्याचा स्वाद जो आहे तो भाजीत उतरतो। आलं लसूण पेस्ट टाकली आहे, त्यामध्येच आता एक मोठा कांदा आहे, तेही छान भाजून घेऊयात। थोडंसं मीठ टाकूयात, म्हणजे आपला कांदा जो आहे तो लवकर गुलाबी रंगावर येईल। हळद टाकून घेऊयात, हिंग टाकूयात, धना पावडर आणि आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आहे। गुलाबी रंगावर परतल्यावर कांदा, त्यामध्येच आपण आपल्या मोड आलेल्या मेथ्या टाकून घेऊयात। थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि 2 मिनिटाची वाफ काढून घेऊयात, म्हणजेच आपण ह्या मेथ्या शिजवून घेऊयात। खूप झटपट होणारी ही भाजी आहे। आता हे अर्धे भाजलेले जे पापड आहेत त्याचे आपण तुकडे करून घेऊयात। छान मेथ्या आपल्या शिजलेल्या आहेत। तुम्हाला जेवढं पाणी लागेल, जेवढा रस्सा पाहिजे त्यानुसार तुम्ही करा, कारण मला सरबरीत भाजी आवडते, जास्त रस्सा किंवा जास्त कोरडी ही भाजी नाही आवडत। त्याच्यामुळे मी मध्यम एक ते 1.5 ग्लास गरम उकळलेलं पाणी टाकलेलं आहे। त्यामध्येच माझ्याकडे थोडंसं पनीर बाकी होतं, तेही मी टाकलेलं आहे। तुमच्याकडे नसेल तर नका टाकू। आणि थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे। शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात आणि आपण जे पापड तोडून घेतलेला आहे तेही टाकून घेऊयात। पापड शेवटी कधीही टाकायचा आहे, त्याच्यानंतर फक्त 2 ते 3 मिनिटे उकळी आणायची आहे आणि आपली भाजी रेडी होणार आहे। चवीनुसार मीठ टाकून घेऊयात, 1 मिनिट उकळी आणूयात आणि आपली ही भाजी रेडी आहे। भातासोबत, चपातीसोबत ही भाजी खूप छान लागते आणि कडू बिलकुल लागत नाही, नक्की करून बघा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्लॉग सोबत, रेसिपीज व्हिडिओ सोबत। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।